ओके. सो आज 21 जुलै 2024, आज गुरुपौर्णिमा आहे. जे आपले गुरुवर्य आहेत, जे सिनियर्स आहेत, पॅरेंट्स आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळालेली आहे, इन्स्पायर झालेला आहोत, त्या लोकांना थँक्स म्हणण्याचा दिवस आहे. आपण कोणाचा तरी बेस घेऊन, आधार घेऊन, कोणाच्या त्या गाईडलाईनने नेहमी पुढे जात असतो. तो त्यांना थँक्यू म्हणायला कधीच विसरायचं नाही. आपल्या माइंडमध्ये पण खूप चांगल्या भावना निर्माण होतात आणि आपणही कोणाला इन्स्पायर करू शकतो. आपल्याला पण कोणी उद्या थँक्यू म्हणेल असं नेहमी आपल्याला कार्य करत राहायचं आहे. सो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. तुमचे जे काही गुरु असतील त्या सर्वांना माझा नमस्कार. नाऊ 2019 मध्ये जेव्हा कोविड आलं, कोविड आल्यानंतर सगळे लोक घरातच होते. घरी घरातूनच सर्व आपण ऍक्टिव्हिटीज करत होतो. आणि सर्वात जास्त यूज व्हायचा फक्त तेव्हा सोशल मीडियाचा, व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्रामचा तेव्हा यूज व्हायचा. आणि 2019-20 एक स्टॉक मार्केट विषयी लोकांच्या मनात रॅली आली. म्हणजे लोकांच्या मनात खूप सारे विचार आले. लोकांना समजायला लागलं की शेअर मार्केट काहीतरी घरून बसण्यासारखा कॉन्सेप्ट आहे, इथून आपण पैसे कमवू शकतो. 2020-19च्या आधी आपल्या देशाची जी पॉप्युलेशन होती त्याच्या फक्त 5 ते 6% लोक, म्हणजे साधारण 4 ते 5 कोटी लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत होते. 4 ते 5% लोक. नंतर 2024ला, आज 2024ला स्टॉक मार्केटमध्ये जे काम करणारे लोक आहेत, किंवा स्टॉक मार्केटमध्ये त्याचा आकडा कसा आपण म्हणू शकतो की किती लोक आहेत, तर ते जे डीमॅट अकाउंट आहे, ते डिपॉझिटरीकडे आपण जे अकाउंट ओपन करतो, डिमॅटेरियलायझेशन अकाउंट, त्या अकाउंटवरून गव्हर्नमेंट आकडे डिक्लेअर करत आहे की शेअर मार्केटमध्ये किती लोक ऍक्टिव्हली झालेले आहेत. सो 2024चा जर आकडा आहे, तो आकडा आहे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांचा 15 कोटीच्या आसपास. म्हणजे साधारण 10% लोक आणखी स्टॉक मार्केटमध्ये आलेत. किती? 4 वर्षामध्ये. 4 वर्षात मार्केट आपल्या देशात ऍक्टिव्हली चालू झालं 1991 पासून. चांगल्या प्रकारे काम व्हायला लागलं 1992 पासून. तर 2020 पर्यंत फक्त 4% लोक होते आपल्या पॉप्युलेशनच्या. आणि या या 4 वर्षात 10% लोक वाढले. खूप झपाट्यानं ग्रोथ होत आहे आपल्या देशातल्या स्टॉक मार्केटची. पण दुर्दैव हे आहे, खूप मोठं दुर्दैव काय आहे माहिती आहे, की जे लोक 10 कोटी, जे लोक नवीन आलेत ना मार्केटमध्ये काम करायला, त्या 10 कोटी पैकी 10,000 लोकांनाही प्रॉफिट झालेलं नाही. म्हणजे 10,000 लोकही इथून पैसे कमवू शकले नाही. म्हणजे 10 कोटी लोक आलेत ना मार्केटमध्ये 4 वर्षात, त्याच्यातले 10,000 लोकही पैसे कमवू शकले नाही. 10,000. कारण काय आहे माहिती आहे? फक्त सोशल मीडिया. सोशल मीडिया सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. कसा वापर केला? जे टिप्स यायच्या, हिंट्स यायचे, युट्यूबचे जे व्हिडिओज असायचे, चुकीच्या पद्धतीनं मांडणी केलेले, टेलिग्रामचे जे ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअपचे जे ग्रुप्स आहेत, जे चॅनल्स आहेत, याच्यावरती जे टिप्स आणि रिकमेंडेशन येतात, त्याला फॉलो करून ब्लाइंडली त्याच्यात पैसे टाकले. त्याला फॉलो करून ब्लाइंडली त्याच्यामध्ये पैसे टाकले आणि पैशांचं नुकसान झालं लोकांचं. आणि नुकसान काही छोटं मोठं नाही झालं, करोडोच्या घरात नुकसान झालेलं, करोडो. आणि पैसा कुठं जाते माहितीये? सर्व स्टॉक मार्केटमधला पैसा, सगळा पैसा विदेशात जात आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये. त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात HFTs, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स. सगळे पैसा HFT घेऊन जात आहे. शेअर मार्केट एवढं जेवढं त्या सोशल मीडियावरती युट्यूबचे जे व्हिडिओज बनवतात, 10 मिनिटात एवढे पैसे कमावले, 6 महिन्यात एवढे पैसे कमावले, तेवढं सोपं नाही आहे शेअर मार्केट. तेवढं सोपं नाही आहे. ते त्यांचे व्ह्यूज इन्क्रीज करण्यासाठी, त्यांचे लाईक्स, कमेंट्स, जे काय त्यांचे रेव्हेन्यू जनरेट होते व्ह्यूज वरून, ते व्ह्यूज जनरेट करण्याच्या माध्यमातून काहीही चुकीचा नरेटिव्ह स्प्रेड करतात. आपण त्याला बळी पडतो आणि आपला पैसा गेलेला आहे. हे मी का सांगतो? हे की शेअर मार्केटमध्ये सेबी म्हणजे जी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे शेअर मार्केटवर काम करणारी, त्यांनी मार्केटविषयी सगळे नियम कडक केलेले आहेत. मार्केटचे जे नियम आहेत ते सगळे खूप कडक केलेले आहेत. कम्पेअर टू कम्पेअर टू धिस लास्ट 5 इयर्स, म्हणजे मागच्या 5 वर्षात जे रूल होते स्टॉक मार्केटचे, त्याच्या तुलनेत आता जे रूल केलेले ते खूप कडक केलेले आहेत. खूप म्हणजे मी 2013 पासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय, सिन्स 2013. सो मी खूप रूल बघितलेले आहेत. 2013-2024 आहे, साधारण 11-12 वर्ष होत आहे. सो 11-12 वर्षामध्ये खूप चेंजेस बघितले, खूप अपडाऊन्स बघितले स्टॉक मार्केटमध्ये. आणि रूल पण खूप बघितले डोळ्यांनी. आधी मोबाईलवरून पण ट्रेडिंग होत नव्हतं, बरोबर. आधी फिजिकली आपल्याला जावं लागे एक्सचेंजमध्ये, सॉरी ब्रोकरकडे, तेव्हा ह्या सर्व गोष्टी व्हायच्या. सो काय काय झालंय?
कशामुळे नुकसान झालंय? फक्त अर्धवट ज्ञान घेतल्यामुळे. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजर. अर्धवट ज्ञान ज्या लोकांनी घेतलं त्यांचं नुकसानच झालं. मग तुम्ही ते कोणत्याही क्षेत्रातलं अर्धवट नॉलेज घ्या. तुमचं स्वतः जर एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही तुमची डिग्री, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, बीए, बीकॉम, बीएससी, 10वी 12वी हे जर अर्धवट सोडली आणि त्या अर्धवट नॉलेजच्या बेसिसवरती जर तुम्ही लोकांना काही सांगत आहात, तर तिथं सक्सेस नाही होणार. आपण म्हणूच नाही हा अर्धवट नॉलेजचा माणूस आहे. अर्धवट नॉलेज. सो तेच अर्धवट नॉलेज लोकांनी सोशल मीडियावरून घेतलं आणि सोशल मीडियावरून जे नॉलेज घेतलं त्याला कम्प्लिटली यूज केलं स्वतः मार्केटमध्ये. त्यांच्या लिंकवरून अकाउंट ओपन केले. त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं. त्या लोकांनी टेलिग्रामवरती जॉईन करून घेतलं. ते रिकमेंडेड देत बसले अकाउंट ओपनिंगच्या नादात आणि लोकांचा खूप सारा पैशांचा लॉस झाला. रोज टीव्हीवरती, न्यूजपेपरवरती रोज बातम्या येतात. रोज बातम्या येतात. रोज शेअर मार्केट फ्रॉड आहे, शेअर मार्केट फ्रॉड आहे, शेअर मार्केट फ्रॉड आहे. शेअर मार्केटचा फ्रॉड कशाला म्हणतात माहितीये? शेअर मार्केटचा फ्रॉड जेव्हा शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, एखाद्या कंपनी आणि ती कंपनी बुडली, कंपनी बंद पडली, तो आहे शेअर मार्केटचा फ्रॉड. जो ब्रोकर तुमचे पैसे घेऊन पळाला, ब्रोकर जिथे आपण अकाउंट ओपन करतो डीमॅट अकाउंट, तो ब्रोकरनं तुमचे पैसे गायब केले तुमच्या अकाउंटमधून, ब्रोकरनं तुमचे शेअर तुमच्या विकले ब्रोकरने, तुमचे पैसे शेअर ब्रोकरनं विकले, तो आहे शेअर मार्केटचा फ्रॉड. लोक माझ्यासारखे माझ्यासारखे लोक. कोणाचा आवाज आहे? माईक बंद करू का सर्वांचे? मिस्टर फिरोज. ओके, थँक्यू. हा. सो माझ्यासारखे जे लोक आहेत शेअर मार्केटमध्ये कोचिंग देणारे, शिकवणारे असे खूप आहेत. बरोबर. आणि जे सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य लोक तुमच्या माझ्यासारखे, अशा लोकांना मेसेजेस करतात आणि म्हणतात काय, की आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तुम्हाला चांगले रिटर्न देतो, जे की इलिगल आहे आपल्या देशामध्ये. आपल्या देशामध्ये असा कुठलाच रूल नाही, सेबीचा पण असा कुठलाच रूल नाही आहे की कोणाचे पैसे घेऊन तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग हे लोक काय करतात? पैसे घेतात, त्याच्यातल्या काही लोकांना काही रिटर्न्स देतात आणि बाकीचे पैसे घेऊन पडतात. म्हणजे या लोक यालाच म्हणतात मी शेअर मार्केटचा फ्रॉड, शेअर मार्केटचा फ्रॉड, शेअर मार्केटचा फ्रॉड. आता हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणाला पैसे द्यायचे, कोणाला पैसे नाही द्यायचे. आपण दुकानात जर एक 5 रुपयाचं चॉकलेट आणतो तर 5 वेळा दुकानदाराला विचारतो चांगलं आहे का, 5 वेळा एक्सपायरी चेक करतो त्याची. हे लोक इथं 5-5 लाख रुपये कोणाच्याही हातात देतात आणि म्हणतात की मला पैसे डबल करून दे. शेअर मार्केटचा तो फ्रॉड नाही आहे. ती शेअर मार्केटचा फ्रॉड कसा आहे? ज्या कंपनीला पैसे दिले तुम्ही, ज्या स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं, ती कंपनी बुडली, ब्रोकरच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले, ब्रोकरने तुमचे पैसे तुम्हाला परत दिले नाही, ते शेअर मार्केटचे फ्रॉड्स आहेत. तुम्ही शेअर मार्केटच्या नावाने कोणाला पैसे दिले, शेअर मार्केटच्या नावाने जर कोणाला पैसे दिले तुम्ही, तर तो शेअर मार्केटचा फ्रॉड नाही. तो तुमचा फॉल्ट आहे की तुम्ही त्या माणसाला ओळखलं नाही. तुमचा फॉल्ट आहे. एक क्वेश्चन विचारतो सर्वांना, चॅट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं. तुम्ही कधी ऐकलंय का बिल्डरचा घोटाळा? जे बिल्डर्स आहेत, बिल्डरनी घोटाळा केलाय म्हणून फ्लॅटचा तो ताबा आहे वेळेवर दिला नाही, दुसऱ्याची जमीन विकली, बरोबर? एक फ्लॅट 2 लोकांना दिला. ऐकलं का असं? ऐकलं? खूप लोकांनी खूप वेळा झालंय असं. मी खूप वेळा ऐकलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर जे मोठ्या शहरात राहतात हे खूप युज्युअल आहे, खूप कॉमन आहे हे होणं. होते ना? बिल्डर लोकांचे फ्रॉड झालेत ना? झालेत. चॅट बॉक्समध्ये मला सांगू शकता तुम्ही. झालेत. मग मला सांगा, लोकांनी घर घेणं सोडलं का? घर घेणं सोडलं, कोणी फ्लॅट घेणं सोडलं की नाही? बिल्डरचे फ्लॉट झाले, आता आम्ही घर घेत नाही, आम्ही कुठेही राहतो फुटपाथवर, एखाद्या ग्राउंडवरती टेंट बांधतो आणि त्याच्यात राहतो. असं कसं केलं का? कधी कोणी आपण केलं का? नाही. आपण बँकेचे घोटाळे पण ऐकले. ऐकले. जे नाशिक जिल्ह्यात एक बँकेचा खूप मोठा घोटाळा, सरकारी बँकेचा. त्या सरकारी बँकेच्या मॅनेजरने जे रिटायर्ड झालेले लोक होते त्यांची एफडी करायची, ती एफडी केलीच नाही, त्यांना फेक सर्टिफिकेट दिले. सरकारी 2 वर्ष आधीचा घोटाळा आहे. मग याचा अर्थ लोकांनी बँकेत पैसे टाकून सोडलं का? नाही. ज्वेलर्सचे पण घोटाळे झाले. ज्वेलर्स असतात ना, ज्वेलर्स, लोक ज्वेलर्स कडे जे गोल्ड देतात ना, गोल्ड ज्वेलर काय करतो, त्यांना डुप्लिकेट सेम तसंच गोल्ड देतो.
खूप सारे घोटाळे झाले तसे. लोकांनी ज्वेलरी घेणं सोडलं नाही. नाही सोडलं. फक्त स्टॉक मार्केटच लोकांना भीती वाटते, की स्टॉक मार्केटच्या नावानं घोटाळा झालेला आहे, आता इथे काम करायचं नाही. बरोबर ना? ही मेंटॅलिटी बनलेली आहे. ही मेंटॅलिटी बनलेली आहे. भीती, फ्रॉड, चीट्स प्रत्येक सेक्टरमध्ये आहे, प्रत्येक फील्डमध्ये आहे. गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात. मग याचा लोक गाड्या घेणं बंद केल्या का लोकांनी? रोडवर चालताना लोकांना एखाद्या गाडी येऊन उडून देते. मग रस्त्यावर चालणं बंद केलं का? नाही. कोल्ड्रिंक ज्यूस पेता पेता लोकांना हार्ट अटॅक आला. कोल्ड्रिंक ज्यूस पिणं बंद केलं का? नाही. काहीच नाही. सगळं चालू आहे. सर्व चालू आहे. हा माइंडसेट, आपली मेंटॅलिटी, आपला माइंड निगेटिव्ह गोष्टी लवकर एक्सेप्ट करतो. जो माइंड जो आहे ना, तो लवकर ट्रॅप होतो. माइंड लवकर ट्रॅप होतो आणि एक्सेप्ट करतो निगेटिव्ह गोष्टींना. आता हे कशामुळे सांगतो. आपण स्टॉक मार्केट विषयी निगेटिव्ह न्यूज ऐकली आपण लवकर काय एक्सेप्ट करतो माहिती आहे? की आपण त्याच्याविषयी फक्त ऐकलेलं आहे. आपल्या फॅमिली किंवा नियर मध्ये कोणी त्याच्यामध्ये नाही आहे डायरेक्टली इन्व्हॉल्व. त्यामुळे आपल्या मनात ह्या भीती वाटतात. जसं बिल्डरचा घोटाळा आहे, गाडीचा ऍक्सिडेंट आहे, हे नॉर्मल आहे. आपण ते खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे. मग हे कशामुळे तुम्ही याच्यातून बाहेर पडणार? या ट्रॅपमधून काय प्रोसेस आहे बाहेर पडण्याची यामधून? राईट एज्युकेशन. राईट एज्युकेशन. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला नॉलेज असेल ना, ज्ञान असेल ना, तुम्हाला कोणीच हरू शकणार नाही. कोणीच नाही. तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही विचार करा 2 मिनिटांसाठी, की तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला चांगलं नॉलेज आहे, परफेक्ट कोणाला नॉलेज नसते, 100% कोणी नसते, चांगलं. मला या टॉपिकचं चांगल्यापैकी नॉलेज आहे. आणि त्या टॉपिक जर कोणी तुमच्यासोबत जर बोलत असेल, तर तुम्हाला माहितीये की मी जिंकणार इथे बोलताना. त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा 2 पॉइंट्स मला जास्त माहिती आहेत. तो जो बोलतोय त्यापेक्षा मला 2 पॉइंट जास्त माहिती आहेत. मला 2 गोष्टी जास्त नॉलेज आहे. का? तुम्ही अभ्यास केलाय, शिकले आहात. त्यामुळे त्याचं तुम्हाला नॉलेज आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं प्रिपरेशन करा, अभ्यास करा, तुम्ही त्याच्यात पुढेच राहा. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही आज जे काही इन्कम तुमचं होत आहे, तुम्ही जॉब करत असाल किंवा बिझनेस करत असाल, तुम्हाला त्याचं शिक्षण घेतलं, त्याचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं, त्यामुळेच तुमचं इन्कम आहे. असं कोणी आहे का ज्याने एज्युकेशन घेतलं नाही जॉब लागला म्हणून त्याला? असं आहे का कोणी? कोणीच नाही. असं तुमचा काही बिझनेस आहे का जो बिझनेसचं तुम्ही नॉलेज घेतलं नाही किंवा तो बिझनेस कोणाकडून शिकले नाही किंवा त्या बिझनेसचा प्रॉपर ट्रेनिंग न घेता तुम्ही तो बिझनेस करत आहात आणि इन्कम घेत आहात? असं आहे का कुठला बिझनेस? नाही. किंवा त्याचं इन्कम पण नाही. फक्त स्टॉक मार्केटमध्ये मेंटॅलिटी अशी आहे की मी डीमॅट अकाउंट ओपन करतो, एक शेअर आज बाय करतो, उद्या तो शेअर डबल त्याचे पैसे झाले पाहिजे. पेशन्स नाही. पेशन्स नाहीत. आपण का पेशन्स नाही? आपण स्टॉक मार्केटचं जे इन्कम आहे ते दुसऱ्याच्या इन्कम सोबत कम्पेअर करतो. अरे लोक ते एवढे पैसे कमवत आहेत. त्यांना तर 10,000 कमावले, त्यांना तर 15,000 कमावले, त्यांनी ते 20,000 कमावले एका दिवसात. कमावतात. खूप सारे लोक पैसे कमावतात. पण तुम्ही हे कम्पेअर करा की ते तिथे कधीपासून आहे. ती कधीपासून आहे, त्यांची जर्नी कधी चालू झालेली आहे, त्यांनी किती स्ट्रगल केलेलं आहे, त्यांनी किती अभ्यास केलेला आहे, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे, हे नाही कम्पेअर करत आपण. आपलं चॅप्टर आणि त्यांचं चॅप्टर खूप वेगळं असते. अशा बाबतीत कधीच कोणाशी कम्पेअर करू नका. बरोबर? येस. ओके. सो आता याच्यातून ओव्हरकम कसं करायचं, याच्यातून बाहेर कसं पडायचं? स्टॉक मार्केट विषयी आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये जिथे आपण स्कूल कॉलेजिंग करतो तिथे एक राईट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत नाही शेअर मार्केट शिकण्यासाठी. हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला याच्याविषयी काही शिक्षण मिळण्याचा काही प्रॉपर प्लॅटफॉर्म नाही आहे. आणि त्यामुळे आपण अवेअर नाही. जे आहे ते सगळ्या सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. आणि आधी काय व्हायचं, ज्या लोकांना नॉलेज होतं त्यांनी ते स्प्रेड केलं नाही. काही गुजराती राजस्थानी, गुजराती राजस्थानी खूप जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. महाराष्ट्राची सर्वात जास्त जर शेअर मार्केटमध्ये काम करणारे लोक असतील तिथे महाराष्ट्रातलेच आहेत. सर्वात जास्त पाच, 5 राज्य असे आहेत की ते टॉपला आहेत. पहिलं महाराष्ट्र आहे, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटका. ओके, हे टॉपचे 5 राज्य आहेत स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे. पण महाराष्ट्र एक नंबरवरती आहे. पण महाराष्ट्रात एक नंबर असताना मराठी लोक कमी आहेत त्याच्या. जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, म्हणजे नॉन मराठी लोक आहेत, ते जास्त आहेत.
आकड्यानं महाराष्ट्रीयन जास्त आहेत, पण त्याच्यात नॉन मराठी लोक जास्त आहेत. गुजराती, राजस्थानी. आपल्याला कोणाला कम्युनिटीला टार्गेट नाही करायचं आहे किंवा कोणाविषयी बोलायचं नाही. मी सांगतो मराठी लोकांविषयी आपलं दुर्दैव. ते करत आहेत, ते चांगलंच करत आहे. त्यांची मेहनत आहे, एफर्ट्स आहे, खूप हार्डवर्क करतात. आपलं दुर्दैव, आपण चुका लवकर काढतो, दुसऱ्यांना दोष देतो, त्याच लोकांना म्हणतो बघा त्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत, ते लोक खूप पुढे गेले, त्यांची मेहनत आपण बघत नाही. बरोबर. सो या ट्रॅप मधून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो? जर तुम्हाला एक सिरियसली एक स्टॉक मार्केट हा असं सिस्टम आहे की याच्यात एक जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, जे शिक्षण घेतलं आहे म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते ग्रॅज्युएशन करायला जसे तुम्हाला 3 वर्ष लागले, पण इथे 3 वर्ष न देता डेडिकेटेडली 3 ते 5 महिने जर तुम्ही याच्यात काम केलं, पहिले 2-3 महिने शिकायला आणि पुढचे 2-3 महिने प्रॅक्टिस करायला, पहिले 2-3 महिने शिकायला आणि पुढचे 2-3 महिने प्रॅक्टिस करायला, जे शिकले त्यावरती, तर तुम्हाला शेअर मार्केटवरून पैसे कमवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. किती फक्त जे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं ना 3 वर्ष, इथे 3 वर्ष नाही, 3च महिने डेडिकेटेडली शिकायचं आहे. थँक्यू, नमस्कार. डेडिकेटली शिकायचं आहे आणि शिकल्यानंतर त्यावरती प्रॅक्टिस करायची आहे. शिकल्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे, तुमची जर्नी चालू होऊ शकते. एक नवीन इकॉनॉमिकल जर्नी जी आहे ती चालू होऊ शकते शिकल्यानंतर. तुमच्या माइंडमध्ये, कोणाच्या माइंडमध्ये जर असं असेल की मी न शिकता स्टॉक मार्केटून पैसे कमावतो, शक्यच नाही. मी फक्त एक व्हिडिओ बघितला, आज रात्री एखादा व्हिडिओ बघितला, उद्या सकाळी शेअर घेतो, बिलकुल शक्य होणार नाही. मार्क माय वर्ड, बिलकुल शक्य होणार नाही. मी फक्त माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती सांगतोय आणि खूप साऱ्या लोकांना मी शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, गाईड केलेलं आहे, त्या बेसिसवरती सांगतोय मी हे सर्व गोष्टी. जसं आपलं इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, लॉ आहे, ग्रॅज्युएशन आहे, त्याचा एक सिलेबस असतो, त्याचा एक बेस असतो, त्याचा एक प्लॅटफॉर्म असतो. की जसं तुम्ही जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले किंवा जर तुम्ही मेडिकलला ऍडमिशन घेतलं, तर पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला इंजेक्शन देणं शिकवत नाही. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सिव्हिल आहात, मेकॅनिकल आहात, तर तुम्हाला पहिल्या दिवसून गाड्या कशा बनवतात, घर कसं बांधतात ते शिकवत नाही. शेअर मार्केटचे तसंच आहे. याचं पण एक कॉन्सेप्ट आहे, याचं पण एक स्ट्रक्चर आहे की राईट फॉर्म पहिल्या दिवसापासून याच्यात काय शिकायचं असते आणि प्रॉफिट कसं घ्यायचं असते, पैसे कसे जनरेट करत असतात, त्याचं एक सिस्टम आहे. केशव सर, तुमचा माईक बंद करा प्लीज. बरोबर, त्याचं सिस्टम आहे. त्या सिस्टमला जर तुम्ही शिकले तर तुम्ही इथून पैसे कमावू शकणार. बरोबर. येस. आता तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी खूप वेळचा बोलत आहे, मी खूप जनरल टॉपिकवरती डिस्कशन करत आहोत. मी याच्यासाठी या टॉपिकवरती डिस्कस करतो की रोज टीव्ही पेपरमध्ये मला कटिंग्स पण पाठवतात खूप जण, सर असं झालं मार्केटमध्ये, सर तसं झालं मार्केटमध्ये, फ्रॉड झाला, चीट झाली. मला हसायला येते. हसायला, ज्यांनी पैसे दिले त्यांच्याबद्दल तर काही वाटत नाही, पण ज्यांनी पैसे दिले त्या लोकांवरती हसायला येते की आपण कोणालाही पैसे देतो आपल्या हातातले. बरोबर. माझ्याशी बोलू शकता तुम्ही, कोणाला बोलायचं असेल तर. 2 मिनिट आहे इथे. प्लीज कोणी टाइमपास करायसाठी बसू नका. ओके, प्रवचन नाही. हा, तुमचा माईक बंद ठेवा. आवश्यक नसेल तर तुम्ही सोडू शकता क्लास. येस, काही बोलायचं माझ्याशी? स्टुडंट्स खूप आहेत आज. स्टुडंट पैकी कोण आहे? सर मी आता जॉईन केले सर. येस, बोला. नीलम सर. येस, बोला मॅडम. गुड मॉर्निंग. सर, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. कसे आहे तुम्ही? सर हिंदी मस्त में सर. बात कर सकते हैं क्या? तुमचं दर्शन घेण्यासाठी आज मी जॉईन झाले मी सर. एवढा मोठा नाही आहे. असं का म्हणता? माझ्यासाठी गुरुच आहात ना सर. एवढा मोठा नाही आहे. ओके, तुम्ही हे आपले स्टुडंट्स आहेत काही जे प्रॉफिट घेत आहे हिंदीमध्ये, प्लीज प्लीज टॉक विथ मी. बात करेंगे हिंदी में. ओके. येस. सो तुमचे एफर्ट्स आहेत, तुमची मेहनत आहे, तुमचा अभ्यास आहे, जे काय आहे तुमचं हार्डवर्क आहे, तुमचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले, तुमच्याच पैशावरती तुम्ही प्रॉफिट घेत आहात. सो जे काही आहे तुमचं आहे. मी एक माध्यम आहो शिकवण्याचं, मी शिकवलं.
आणि त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात, तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा योग्य तुम्ही वापर करत आहात. सो असंच तुम्ही घेत राहा, ही शुभेच्छा आहे फक्त. तुमचं इन्कम खूप जास्त डिजिटमध्ये हो, खूप डिजिटमध्ये इन्कम तुमचं होत राहो, हीच ब्लेसिंग आहे सर्वांना. येस, मे आय न्यू युअर थँक्यू नेम सर. प्लीज? येस, दीपिका मॅम. सर, ही दीपिका आहे, ती माझी फ्रेंड आहे. हम्म. सीआरपीएफ मधून. ऍक्च्युली ओके. ती हिंदी यूपी वाली आहे, पण मी तिला ओके. म्हटलं की सरांना रिक्वेस्ट कर की हिंदीमध्ये क्लास होईल का, मग थोडे मेंबर वगैरे जमवून आम्ही म्हणजे हे करू त्यांच्यासाठी, ऍक्च्युली फ्रेंड्ससाठी. हिंदीमध्ये प्रॉब्लेम नाही, हिंदीमध्ये बोलायला काही अडचण नाही, पण ती जी लँग्वेज, स्टॉक मार्केटची जी लँग्वेज आहे ना, ती ट्रान्सलेट करणं थोडं डिफिकल्ट होतं. मी मी मला हिंदी बोलता येते व्यवस्थित, हिंदीचा प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू. हिंदीचा प्रॉब्लेम नाही, पण ते जेव्हा आपण स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये जेव्हा ते ट्रान्सलेट करतो ना, ते वर्ड्स मॅच होत नाही. सांगेल मी नक्की हिंदीमध्ये चालू सर, करायचं. ओके. तिच्याशी बोला जरा. येस मॅम, प्लीज टॉक विथ मी. जी. हॅलो मॅडम, प्रीती मॅम. कोण आहेत हिंदीमध्ये बोलणाऱ्या? त्यांचा आवाज नाही येत आहे मला. ओके, बोलायला सांगा त्यांना माझ्यासोबत, काही हरकत नाही. येस, काही क्वेश्चन आहे का, कोणाला काही बोलायचं असेल तर तुमचे काही जे काही डाऊट्स असतील शेअर मार्केट विषयी, ते माझ्याशी तुम्ही बोला. जे नवीन आहेत प्लीज त्यांना थोडी प्रायोरिटी, जे फर्स्ट टाइम मला ऐकत वेबिनार अटेंड करत आहात, माझ्याशी बोलू शकता. बोलताना घाबरायचं नाही. आधी तुम्हाला स्वतःला फ्रीडम द्या बोलायला, की बोलायचं असते, बोलायचं असते. बिझनेस करत आहात, बिझनेसमध्ये बिझनेसमॅन जर बोलला नाही तर अर्निंग नाही होणार. तुम्हाला बोलायचं आहे. चालेल, ओके. मी बोलतो आता, त्यांना बोलायचं नाही, मी बोलतो. स्टॉक मार्केट हा एक बिझनेसचा प्लॅटफॉर्म आहे. बिझनेस हा एक व्यवसाय आहे, ही नोकरी नाही. ओके. जे नोकरी करतात ना, त्यांची जी थॉट्स असतात ती लिमिटेड असतात. त्यांना जास्त विचार करायला त्यांची कंपनी, त्यांचे ऑफिसेस वेळ देत नाही. त्यांना लिमिटेड थॉट्स त्यांचे असतात. त्यांचं जे रुटीन, जे सायकल आहे ना, ते लिमिटेड वर्ड्स मध्ये असते. सकाळी उठणं, ऑफिसची तयारी करणं, ऑफिसमध्ये त्याच लोकांसोबत काम करणं, तेच कलिक, त्यांच्यासोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत झंझट होत राहते. ते एकमेकांसोबत जिलिसेस होत राहतात, एकमेकांचेच कॉम्पिटिटर असतात, ते दुसरं काही नसते. बॉस काय सांगते, ऑफिसचे लोक काय काम काम सांगतात ते करायचं, त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट पाठवायचा, पेपर वर्क करायचं, संध्याकाळी घरी यायचं, फॅमिली मुलाबाळांसोबत. खूप चांगली लाईफ आहे, खूप चांगली लाईफ आहे. काही या लाईफपेक्षा चांगली लाईफ कुठलीच नाही. पण फक्त तुम्ही हे लाईफ जगताना श्रीमंत होण्याचं स्वप्न बघू नका. श्रीमंत होण्याचं स्वप्न बिलकुल बघायचं नाही. ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपण सोशल मीडिया ओपन करतो आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर आपल्याला दिसतात, की आज शेअर मार्केटमधून एवढे पैसे कमावले, या बिझनेसमॅनने एवढे पैसे कमावले, या सोशल मीडियातून याने एवढे पैसे कमावले, हा व्हॉट्सअपवरून एवढे पैसे कमवत आहे, हा इंस्टाग्रामवरून एवढी कमाई घेत आहे, हा युट्यूबवरून एवढी कमाई करत आहे. हे आपण ते घरी पाहतो आणि खूप जास्त इन्स्पायर होतो, की मला पण काहीतरी करायचं आहे. रात्रभर झोपतो, सकाळी उठून पुन्हा तीच लाईफ चालू, तेच रुटीन, संध्याकाळी पुन्हा तेच. काही होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही माहिती आहे? की आपण फक्त विचार करतो त्या गोष्टीचा, ऍक्शन घेत नाही. मला खूप काही करायचं आहे, माझ्या मनात खूप चांगले चांगले प्लॅनिंग्स आहेत, खूप थॉट्स आहेत, पण ते इम्प्लिमेंट करत नाही, एक्झिक्यूट करत नाही स्वतःच्या प्लॅनला. आपण फक्त माइंड मध्ये आहेत, मनानं आपण खूप श्रीमंत आहोत, पण प्लॅन जे आपल्या माइंड मध्ये, खूप चांगले चांगले प्लॅन्स आहेत सर्वांकडे श्रीमंत होण्याचे, पण ते आपण इम्प्लिमेंट करत नाही. प्रोकॅस्टिनेट होतो. लेझीनेस आहे आपल्यामध्ये, खूप सर्वांमध्ये असते ते. जे लोक पुढे गेले आहेत ना, त्यांची हिस्ट्री बघा. ते एकच सांगतील की आम्ही खूप हार्डवर्क केलं आहे. ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. ऑफिसचे कामं करूनही त्यांनी त्यांचे जे एम होतं, जे टार्गेट होतं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केलेली आहे. शिकले ते, त्यानंतर ते पुढे गेले. त्याचं उदाहरण मीच तुमच्या समोर आहो. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझं प्रोफेशनल क्वालिफिकेशन सिव्हिल इंजिनियरचं आहे. आणि मी 2012 पासून मार्केटमध्ये काम करतोय. 2007ला मला जॉब लागला पहिला, म्हणजे 2007 पासून मी जॉब करत होतो. 2007 ते 2017 पर्यंत, 17-18 पर्यंत मी जॉब करत होतो. 2012ला मार्केट विषयी मला समजलं. मार्केट मी शिकलो 12 पासून. तर 2012 ते 2017-18 पर्यंत मी शेअर मार्केट आणि माझा जॉब हे दोन्ही सोबतच करत होतो.
जॉब सोडायचा खूप वेळा प्रयत्न केला मध्ये, खूप वेळा प्रयत्न केला, खूप खूप वेळा, पण सक्सेस झालो नाही. मग मला एक गुरुमंत्र दिला माझ्या गुरुने, ज्यांच्याकडून मी शिकलो, की ज्या दिवशी जेव्हा तुझी इन्कम शेअर मार्केटच्या इन्कम पेक्षा कमी होईल, इन्कम कशाचं, जॉबचं, म्हणजे शेअर मार्केटचं मंथली इन्कम जास्त आणि जॉबचं इन्कम कमी, म्हणजे सॅलरी जी येईल ते कमी येईल आणि स्टॉक मार्केटचं जे इन्कम येईल ते जास्त येईल, त्या दिवशी तुझ्या मनात विचार आण जॉब सोडायचा. मग मला हे करायला कमीत कमी 2 वर्ष लागले. आणि 2 वर्ष म्हणजे जेव्हापासून शिकायला चालू केलं त्याच्यानंतर 2 वर्ष, म्हणजे 17-18 मध्ये ती वेळ आली की म्हटलं आता जॉबला नमस्कार करायचा. आणि मग शेअर मार्केटमध्ये टोटली काम करायला लागलो. मी लार्सन अँड ट्युब्रो, इंडियातली भारतातली सर्वात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनीचा एम्प्लॉई आहे, लार्सन अँड ट्युब्रोचा. आणि मी ऑइल गॅस पेट्रोकेमिकल अशा डिफरंट डिफरंट सेक्टरमध्ये जॉब करत होतो. पण मला ती लाईफ पटत नव्हती. का की कंपनी विचार करायला वेळ देत नाही, विचार करायला वेळ देत नाही. आपल्याला काय करायचं आहे, सकाळपासून एवढे टास्क, एवढे कामं देते कंपनी, एवढे ऑफिसचे कामं असतात की आपल्याला विचार करायला पण वेळ नसतो. आणि आपण त्या ट्रॅपमध्ये एवढं अडकतो की कंपनी आपल्याला घर वाटायला लागते, बॉस आपल्याला देव वाटायला लागतो. खूप चांगले आहेत, खूप चांगले बोलतात, खूप चांगले इन्स्पायर करतात. तो ट्रॅप असतो आपल्यासाठी. तुमचा जॉब जाऊ द्या किंवा कंपनी बंद पडू द्या किंवा तुम्हाला काही होऊ द्या, कंपनी विचारणार पण नाही. तुमचा ऍक्सिडेंट होऊ द्या, 4 दिवस घरी बसा, पाय तुटला सांगा, तुमच्या जागेवर 5व्या दिवशी दुसऱ्याला रिक्रूट करतील ते. तो ट्रॅप आहे, ट्रॅप मधून बाहेर पडायचा आहे. बरोबर. नोकरी आणि गव्हर्नमेंट, म्हणजे जॉब आणि सरकार, यांच्या दोनच, हे दोनच गोष्टी फुलफिल करू शकतात आपल्यासाठी. काय, आपल्याला जिवंत ठेवू शकतात ते फक्त, आपल्याला जिवंत ठेवू शकतात. आपलं काय होऊ शकते जॉबमधून, स्वतःचं घर होऊ शकते, मुलाबाळांचं शिक्षण होऊ शकते, आपल्या घर मुलाबाळांचं शिक्षण, आणि आपली जी रुटीन लाईफ आहे ते चांगली आपण जगू शकतो. विकेंडला फिरायला जाऊ शकतो एखाद्या वेळेस, रुटीन मुलाबाळांचं व्यवस्थित होऊ शकते, शिक्षण आणि घर. बाकी फॉरेनला जाणं, मोठं घर बांधणं, चांगली गाडी, मोठी गाडी, याच्या, हे नाही होऊ शकणार जॉब करून. शक्य नाहीत त्या गोष्टी. एक ऍव्हरेज मिडल क्लास माणसाकडून ते होणं शक्यच नाही. सरकारची काय जबाबदारी आहे, सरकार आपल्याला मरू कधी देणार नाही. सरकारचं कामच आहे, आपला राजा आहे सरकार. सरकार आपल्याला कधीही जिवंत ठेवणार. आपल्याला एवढं इन्कम सोर्स सरकार जनरेट करून आपण जिवंत राहू. पण आपल्याला फक्त जिवंतच राहायचं आहे का आलो तर? बाकीचे लोक एवढं सगळं करतात, आपल्याला वाटत नाही आपण एवढं करायला पाहिजे? येस, वाटायलाच पाहिजे. आपल्याला क्रिएटिव्हिटी दिलेली आहे निसर्गानं, आपल्याला दैवी शक्ती प्राप्त आहे सर्वांना. कसली? आपल्याला बुद्धी दिलेली, आपल्याला मेंदू दिलेला आहे. जनावरांना ते मिळालेलं नाही. अॅनिमल्स जे असतात ना, त्यांना बुद्धी मिळालेली नाही, म्हणून त्यांची प्रगती जी आहे ते तसेच आहे. ते आधी मांस खायचे, तर आताही मांसच खातात. माणसानं खूप सारे इन्व्हेन्शन केलं आहे. आधी माणूस मांस खात होता, तर मांसाहून त्याने खूप सारे पर्याय शोधले की मी कशावर जिवंत राहू शकतो. का? की त्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे माणसामध्ये. खूप सारे शोध लावतो आपण. आधी लँडलाईन होतं, लँडलाईनच्या आधी वेगळं काहीतरी असेल. लँडलाईनहून आपण साध्या त्या डब्याच्या मोबाईलवरती आलो, त्यानंतर मल्टीमीडिया मोबाईलवरती आलो, मल्टीमीडिया अँड्रॉइडवरती, आता अँड्रॉइडवर कुठं कुठं गेलो, AI वरती आलेलो आहोत. का? ही ह्युमनची क्रिएटिव्हिटी आहे. सायकलवरून मोटरसायकल, मोटरसायकलवरून कार, कारवरून आता खूप साऱ्या लक्झरी कार्सवर आलोय आपण. विमानावरती आलो, कुठं कुठं पोहोचलो. हे कोणी केलं आहे? हे माणसाने केलं आहे. कधी ऐकलंय का कुठल्या अॅनिमलनं, कुठला वाघ, गाय, हत्ती, बैल, म्हैस त्यांनी शोध लावला म्हणून? कुठल्या पक्ष्याने शोध लावला म्हणून? नाही. शोध सगळे माणसांनीच लावलेले आहे, कुठल्या तरी व्यक्तीनेच लावलेले आहे. का? की आपल्याला ते नैसर्गिक शक्ती आहे, दैवी शक्ती प्राप्त आहे, त्याचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे. ऍव्हरेज लाईफ नाही जगायची आहे आपल्याला, नाही तर ती तर लाईफ चांगलीच चालू आहे. बरोबर. यस. तुम्हाला थोडस विचित्र वाटत असेल माझं बोलणं. ओके, नो प्रॉब्लेम. सो खूप दिवसानंतर वेबिनार पण घेत आहोत आणि मेसेज सर पण आले होते खूप सारे. सो त्यामुळे ट्रॅव्हलिंग असं. सेंटर येस. मीटिंग अटेंड कर. मला ऐकायला नाही येत आहे सर तुमचा आवाज, तुमचा नीट आवाज नाही येत आहे. बोला. हॅलो. सर, आमच्यासारख्या हाऊसवाईफसाठी शेअर मार्केटच्या काही टिप्स द्या. आम्ही आम्ही काही कसं मॅनेज करू शकतो आणि प्रॉपर ट्रेड कसे करू शकतो, आम्ही कोणत्या सेगमेंटमध्ये काम करू शकतो? प्रीती मॅडम. तुम्ही स्टुडंट आहे प्रीती मॅडम? म्हणजे आमच्यासोबत, आमच्या जवळ तुम्ही कोचिंग घेतली आहे? नाही, आय थिंक नाही, तुमचं नाव इथे नाही होत आहे रिफ्लेक्ट.
गुरुपुरांची आवश्यक तू फक्त तुमच्यामुळे. श्वेता मॅडम, थँक्यू. ओके. सो हा, काय बोलत होते सर, तुम्ही बोला. काय बोलत होते? सर नमस्कार. नमस्कार सर, बोला ना. सर परभणीहून बोलतोय मी, संभाजी मोरे. बोला सर, नमस्कार. कुठून माझी बोलताय? बिगनरच आहे सर. मी पण बिगनरच आहे. तर गुड. ते कुठून ऍक्च्युली बोलताय कसं तुम्ही? होतं सर माहिती आहे का? हा हा, म्हणजे नवीनच आहे मी, 2 महिने झाले स्टडी येस, करतोय शेअर ऐकलं मार्केट. ऐकलंय. तुमचं कुठल्या शहरातून बोलताय प्लीज ते सांगा ना सर. परभणीमधून बोलतोय सर. परभणीमधून बोलताय, बोला सर. हा. तर काय ऍक्च्युली कसं आहे मला तर, बिगनर एक आहे ना मिनिट. मी. हा, बोला. तर ट्रेडिंगची सुरुवात कशामधून करायची म्हणलं ते, निफ्टी तुम्ही बँक काय, निफ्टी याच्यामधून करायची या शेअर्स मधून करायची? गुड. तुम्ही काय करता? मी सध्या जॉब होता सर, माझा प्रायव्हेट जॉब होता. हम्म. पण त्या टार्गेटमुळे याच्यामुळे थोडं ते सोडला. सोडून दिलं मी जॉब. हा. जॉब नव्हता सोडायला पाहिजे सध्या. मग आता शेती घरीच असता वगैरे तुम्ही? आहे माझी, शेती हं? वगैरे आहे सर मला शेता. चांगला जॉब करताय तुम्ही. तिकडे ओके. पण कोणी बघायला नव्हतं शेतामध्ये, त्याच्यामुळे मी बरोबर. खूप चांगलं डिसिजन शेताकडे घेतलं. थांबलो. ओके ओके. शेती आणि आपली हा, पारंपरिक बिझनेस आहे. तिकडल्यापेक्षा शेतीच चांगली होती माझी, म्हणून मी ते सोडून दिलं जॉब. गुड, नो प्रॉब्लेम. मग अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स आहे तर काही अडचण नाही. ओके. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका प्लीज. सर्वजण माईक बंद करा, नाहीतर काय मला सर्वांचे बंद करावं लागतील, त्याच्यात मजा येणार नाही. तुम्ही स्वतः माईक बंद करा. मी सर्वांसोबत बोलेल, सर्वांना वेळ देतो बोलायला, प्लीज. ओके. एकेकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. प्लीज केलं बंद. हे बघा, शेअर मार्केटमध्ये सर सेगमेंट्स असतात वेगवेगळे. शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे सेगमेंट म्हणतात त्याला, वेगवेगळे सेक्टर, वेगवेगळे विभाग म्हटलं तरी चालेल आपल्या सोप्या भाषेमध्ये. एक असतो इक्विटी, एक असतो डेरिव्हेटिव्ह, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटी आणि करन्सी. बरोबर. तो सर्वात सोपा, जे नवीन आहे, ज्यांना बिलकुल काही नॉलेज नाही, त्यांच्यासाठी शेअर मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी आहे इक्विटी सेगमेंट, ज्यामध्ये शेअरची बाईंग अँड सेलिंग होते, फक्त शेअर्सची. शेअर्समध्ये तुम्ही खरेदी विक्री करू शकता फक्त. जे तुम्ही ऑप्शन म्हणताय ते खूप रिस्की आहे. गव्हर्नमेंटनं ऑप्शनसाठी खूप रूल बदलले. जसं मी वेबिनारच्या सुरुवातीला सांगितलं की 10 कोटी लोक नवीन आले, त्याच्यातल्या 10,000 लोकांनाही प्रॉफिट झालेलं नाही आहे. हा सरकारी आकडा आहे. रोज तुम्ही युट्यूबवर तुम्ही सर्च करता, तुम्ही व्हिडिओज बघताल, तुम्हाला साप दिसतीलच व्हिडिओ की सरकार नियम बदलत आहे शेअर मार्केटविषयी. का? की या लोकांचं नुकसान होत आहे. ऑप्शन मध्ये काम करून, ऑप्शन ट्रेडिंग करून लोकांचं नुकसान होत आहे. बरं, नुकसान होत आहे तर जे ज्यांना प्रॉफिट होत आहे त्यांच्या पैशांचं, ते पैसे कोणाला जात आहेत? त्यांना म्हणतात HFTs किंवा FIIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ते सगळा पैसा घेऊन विदेशात जात आहे. ते लोक पैसा नेत आहेत. सो त्याच्यामुळे सरकार खूप चिंतित आहे की लोकांचे ते पैसेही जात आहेत आणि पैसाही विदेशात जाणे. सरकारला काय मिळत आहे? फक्त टॅक्सेस मिळत आहेत, छोटा मोठा टॅक्सेस. सो जो मेन जे प्रॉपर्टी आहे, मेन जो मलबा आहे, तो दुसरे लोक घेऊन जाते. त्यामुळे सरकार FNO ट्रेडिंग वरती खूप सारे रिस्ट्रिक्शन आणत आहेत, रूल चेंज करत आहे. ओके. स्पेक्युलेशन मध्ये आणत आहे. कशाला? ऑप्शन ट्रेडिंगला. सो ऑप्शन ट्रेडिंग कोणीच करायचं नाही. ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल, पहिलं जे सोपं आहे, सोपं काय? इक्विटी सेगमेंट. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे तर आधी सोप्यातून पैसे कमवणं शिका ना. जर तुम्हाला सोप्यातून पैसे कमावणे येत असतील तर तुम्ही त्याच्यात हार्ड जे पायरी आहे त्याच्यावरती जा. तुम्हाला त्या सोपं, जे सबण्यात सोपं आहे, काम करण्यासाठी सोपं आहे, पैसे पण त्याच्यातून व्यवस्थित येतात, त्याच्यात जर तुम्हाला करता येत नाही काम, किंवा त्याच्यामधून जर तुम्हाला इन्कम घेता येत नाही, तर तुम्ही हार्ड कॉन्सेप्ट जो आहे, जो डिफिकल्ट कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये कशाला जम्प करता डायरेक्टली? स्वतःला कशाला अशी उलटी सीधे चॅलेंजेस देता की नाही मी ते करू शकतो? अरे बाबा, आधी सोपं आहे त्याच्यामधून पैसे कमावला शिक, नंतर पुढे जा. बरोबर. सो इक्विटी सेगमेंट सुरुवातीला चांगला आहे. ओके. येस. आणखी हो, तुमचं समाधान झालं असेल. आणखी बोलायचंय कोणाला? आणखी कोणीतरी क्वेश्चन विचारला होता? सर मी हॅलो जॉब सर. करतो आणि येस, बोला. नमस्कार सर, मी ॲडव्होकेट आहे. नमस्कार सर मॅम. मग हां सर, मला जर आता हे जर करायचं झालं शेअर मार्केटचं, तर मी कशा पद्धतीने टाइम देऊ शकते याला? गुड. तुमचं शेड्यूल ते दिवस मॉर्निंगचाच असते, बरोबर? आय थिंक मॉर्निंगचं 10-11 सकाळी टू इव्हनिंग है ना, सकाळी 10-11 वाजता हां, संध्याकाळी 6 पर्यंत. बरोबर. सो तुमचं तर रेग्युलर आहे. शेअर मार्केटला आपण एक शेअर मार्केटचं इन्व्हेन्शन कशासाठी झालं, म्हणजे आपण मार्केटमध्ये जे गुंतवणूक करणारे लोक जे आहेत ना, ते 3 प्रकारचे आहेत. गुंतवणूकदार. आपण कोण शेअर मार्केटमध्ये काम करतोय म्हणजे आपण गुंतवणूक करतोय. तो गुंतवणूकदार 3 प्रकारचे असतात. एक असतात फॉरेन इन्व्हेस्टर, फॉरेन विदेशी गुंतवणूकदार. दुसरे असतात डोमेस्टिक गुंतवणूकदार. आता त्या डोमेस्टिक मध्ये 2 प्रकारचे आहेत.
डोमेस्टिक हम्म. म्हणजे दोन प्रकारचे आहेत. कुठले असतात? एक असतात इन्स्टिट्यूशनल म्हणजे बँका, LIC, कॉर्पोरेट हाऊस, जे मोठमोठ्या फर्म्स असतात ते झाले इन्स्टिट्यूशन. आणि दुसरे असतात सर्वसामान्य, त्याला म्हणतात रिटेल इन्व्हेस्टर. सो आपण रिटेल इन्व्हेस्टर आहोत. सो रिटेल इन्व्हेस्टर आधी मार्केटमध्ये नव्हते. रिटेल इन्व्हेस्टरला मार्केटमध्ये काय एंट्री दिली, की त्यांना त्यांचे एफडी पेक्षा 2 पैसे जास्त कशात तरी मिळाले पाहिजे. म्हणजे बाबा तू पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करतो आपण, आणि त्या हम्म. पैशामधून आपल्याला चांगला परतावा मिळाला पाहिजे. तर मग आधी जे पैसे इन्व्हेस्ट करायचे ट्रेडिशनल मेथॉडॉलॉजी होत्या. कुठल्या? गोल्ड, जमीन. याच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय होता का? एकतर आपले आजी आजोबा वडील कुठं पैसे इन्व्हेस्ट करायचे? गोल्डमध्ये करायचे किंवा जमिनीत करायचे. तिसरा पर्यायच नव्हता. मग तिसरा पर्याय शेअर मार्केट आला लोकांच्या समोर. सो शेअर मार्केटला तुम्हाला आधी कसं बघायचं आहे? इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. मला एफडी पेक्षा जास्त रिटर्न मिळाले पाहिजे. सो तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट चांगला आहे. आणि मार्केटमधला जो प्रकार आहे त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. सो स्विंग ट्रेडिंग तुम्ही करू शकता. ओके, स्विंग आणि ट्रेडिंग सर करायचं. आठवड्या 10 दिवसात तुम्हाला प्रॉफिट होतं चांगलं. ते महिन्याला तुम्ही त्याच्यात 8-10% आरामात कमवू शकता. 8 ते 10% महिन्याला. ओके. येस, आणि बोला. सर मी आता कसं आहे ते थोडंसं वकिली व्यवसायाकडून थोडं स्टॉक घेते. मला ओके. JMFC करायचं आहे. तर ओके. ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे स्टॉप करत आहे. तर मग JMFC ते तुम्ही काय बोलले ते मला समजलं नाही. JMFC ते काय आहे? हायर एज्युकेशन आहे का तुमच्या फील्डचं? हॅलो. येस, बोला. मला आवाज नाही येत आहे मॅम तुमचा. हॅलो. येस, आता बोला. हा सर, मला ना JMFC करायचं आहे. तर मी ऑगस्ट पासून हे बंद करत आहे. म्हणजे ना कोर्ट वगैरे सर्व ते बंद कळलं मला, करते. ते कळलं मला. पण ते तर काय आहे तुमचं? ते हायर एज्युकेशन आहे का तुमचं? पुढचं एज्युकेशन आहे का ते? मॅजिस्ट्रेटची तयारी करत आहे, म्हणजे पेपरची. ओके. ओके. सो माझं रिकमेंडेशन राहील की तुम्ही किती दिवसाचं आहे ते? सर ते आपल्या याच्यावर नसते सर. आता ते कसं त्याच्यावर आपण कसं सक्सेस. मॅनेज, तुमचा जर वेळ मॅनेज होत असेल तर तुम्ही ते करू शकता. ओके. तुम्हाला मॅनेज तुम्हाला करायचा आहे वेळ. तर तुमच्याकडून त्याला किती वेळ द्यायचा आहे अभ्यासासाठी ते मी तुम्ही हे डिसाईड 9 ते करा. 3 वाजेपर्यंत असतात ना हे शेअर हा. मार्केट? 9 ते 3. नो नो, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पूर्ण दिवस द्यायचा नाही. ऐका, शेअर मार्केटमध्ये दिवसभरातून तुम्ही मॅक्झिमम मॅक्झिमम 2 तास जरी दिले तरी तुम्ही चांगलं काम करू शकता. ओके सर. मॅक्झिमम 2 तास. ओके. पूर्ण दिवस देण्याची गरज नाही. कुठलेही 2 तास द्या. एक तर दुपारचे 2 तास द्या, मिड अवर्स मधले 2 तास द्या, किंवा मॉर्निंगचे 2 तास द्या. दोन ते तासामध्ये तसं देऊ आरामात करू शकता. देऊ शकते. आणि सर हे ओके. क्लास केल्यानंतर फायदा होईल का पण? कारण की मी कसं फायदा हिप्नोटाईज होईल का? केले ना, पण मला त्याच्यात काही असं पैसे वेस्ट गेले माझे. तिथून करता येते का हिप्नोटाईज? व्हिडिओमध्ये हिप्नोटाईज करता येते का? ओके. सो असं काही नाही आहे. शिक्षण कुठलंच वेस्ट नसते. तुम्ही लवकर जज करू नका कुठल्याच गोष्टीला. ओके. हम्म. तुम्ही जे काही शिकलेत त्या शिकल्यानंतर तुम्हाला काहीतरी टाइम पिरियड द्यावा लागेल, आणि त्याच्यानंतर आणि ते तुम्हाला द्यायला फायदा तयार आहे होईल ना सर त्याचा. मी. ते ओके. करायला शिकले तयार आहे. त्या गोष्टी आता तिथे तुम्हाला काय कसे शिकले किंवा ते कसं इम्प्लिमेंट केलं त्यावरती मला नाही सांगता येईल. पण इथे ते हम्म. मी नक्की सांगतो की तुम्ही जे शिकले त्यावरती जर तुम्ही प्रॅक्टिस केली, जे सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. शिक्षण कधीच हो. वेस्ट जात नसते. आणि शेअर मार्केट हा काही जॉब नाही, हा बिझनेस आहे. मग तुम्ही सर हे ते शिकले तर तुम्ही हा बिझनेस तुमच्या फॅमिली मेंबरला पण शिकवू शकता. बोला. हा अ, सर मग ते तुम्ही सांगणार का मग आधी आपल्याला कसे घ्यायचे, काय घ्यायचे वगैरे? सांगतो मी त्या पॉईंटवरती थोड्या वेळात येतो. ओके. दुसरा ओके क्वेश्चन सर. असेल तर विचारा. आणखी थँक्यू कोणाला सर. काही क्वेश्चन आहे? येस. काही बोलायचं आणखी कोणाला? आधी बोलणं शिकायचं आहे आपल्याला. ओके. आपण बिझनेस करत आहोत. आपल्या माइंडमध्ये आपल्याला फ्री व्हायचं आहे. पैसे कमावणारे असतात ना, मी नेहमी म्हणतो प्रत्येक वेबिनारमध्ये हे तर कॉमन आहे. जे नवीन आहेत हे त्यांच्यासाठी सांगतो. पैसे कमावणारे किती प्रकारचे लोक आहेत? कोण सांगते? मोठं आहेत. किती आहेत? पैसे कमावणारे किती प्रकारचे लोक आहेत? सांगा. हॅलो. येस, बोला. हा सर, हे जे तुम्ही सांगितलं, मी ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतो. हा. माझा क्लास झालेला आहे. गुड. ब्रेकआउट आणि सपोर्ट हे लेवल मला समजतात. गुड. पण मग ऑप्शन मध्ये म्हणजे मी स्कॅल्पिंग करतो. गुड. व्हेरी गुड. तर गुड. पण मग कधी कधी म्हणजे लॉस पण होतो आणि प्रॉफिट तर होतोच. पण मग आता हम्म. हे जे तुम्ही मला सगळ्यात पहिले सांगितलं इक्विटी. हा. हा, आता हा ट्रेड म्हणजे कसा करायचा? म्हणजे आता हे जे टाटा स्टील आहे यांची हा. ट्रेड घ्यावी का?
मी इक्विटीमध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या बद्दल म्हणतोय. शेअर्स आपण घेतल्यानंतर त्यांना आपल्याकडे ठेवायचं, होल्ड करायचं आणि जे मिनिमम प्रॉफिट आहे, एक आपण मिनिमम प्रॉफिट एक आठवड्याभरात आपण एक्सपेक्ट करतो. आठवड्यात 10 दिवसात 15 दिवसात 3 ते 5% ते झाल्यानंतर त्याला सेल करायचं. तो झाला इक्विटी सेगमेंट. एक ओके. स्विंग ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आहे तो. ओके. तुम्ही जे करता ते ओके. ऑप्शन करत आहात. सो तुम्ही हो, कधी शिकले ते? किती दिवस झाले शिकून तुम्हाला? मला शिकून तरी पण 1 वर्ष झालं सर. ओके. सो शिकल्या तुम्हाला 1 वर्षाचा भरपूर झालं प्रॅक्टिस करत जे शिकले. ऑप्शन चेन शिकले का? हो, ऑप्शन चेन हे वाला व्हॅल्यू ओके. चार्ट ओवाय रीडिंग. डेटा शिकले. ओवाय हो. डेटा. ओके. सो हे शिकले तर मग तू चांगलं प्रॅक्टिस करा तुम्ही त्याच्यात तुम्ही कमवून घेऊ शकता त्याच्यावरून आणखी इन्कम तुम्ही. ओके. ओके. ओके ओके. सर. इक्विटी आणि ऑप्शन मध्ये फरक आहे, खूप फरक आहे. येस. आणखी? ओके सर. बस सर. ओके. आणखी कोणाला बोलायचं आहे? हॅलो सर. येस, बोला. हा, मी एक गृहिणी आहे, हाऊस वाईफ आहे. येस. मला काहीच नॉलेज नाहीये कोणालाच याच्यामधलं. काही नॉलेज नसते, लक्षात घ्या आधी. ओके. नॉलेज म्हणजे असं काहीच नाही माहिती, त्यामुळे अरे असं कोणालाच कॉलेजमध्ये नसते, जायची भीती वाटते कोणालाच थोडी. नसते, कोणालाच नसते नॉलेज. असं स्टुडंट खूप सारे असे आहेत ज्यांना बिलकुल काही नॉलेज नसते. स्टुडंट पैकी कोणी आहे का आता? आता इथे हो कोणी हो सर, आहे मी सर. आहे. स्टुडंट? हा सर आहेत. ओके. खूप सारे स्टुडंट्स आहेत. तुम्हाला प्लीज तुम्ही सांगू शकता का तुम्हाला किती नॉलेज होतं आणि आता कुठं आहे तुम्ही तर? कोण मला आहे शेअर बोलले? मार्केटच माहिती नव्हतं सर. येस. हा, हे हे मॅडम आहेत. हे कोण होत्या माहिती आहे? हे जे आता बोलल्या ना, मला माहिती नव्हतं. त्या मॅडम आर्मी मध्ये होत्या, सीआरपीएफ मध्ये. त्या रिटायर्ड झाल्या. सीआरपीएफ मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं शॉप आहे त्यांचं कपड्यांचं, गोव्यात, आय थिंक गोव्याच्या आहेत त्या मॅम. आणि तिथून त्यांनी त्यांचं शॉप चालवता चालवता शेअर मार्केटचं ट्रेनिंग घेतलं. बरोबर. आणि ते खूप जास्त पैसे कमावत आहे शिकल्यानंतर, न शिकता नाही. ओके. आणि नॉलेज कोणालाच नसते, कोणालाच नॉलेज नसते. कुणी जन्मजात नॉलेज घेऊन येत नसते. नॉलेज आपल्याला घ्यायचं असते. आपल्याला निसर्गाने बुद्धी दिलेली आहे, माइंड दिलेला आहे, ते शिकण्यासाठी, त्याच्यात काहीतरी चांगल्या गोष्टी टाकण्यासाठी दिलेलं आहे. तर शिकायचं असते आपल्याला. ओके. घाबरायचं नाही, मला हे माझ्याकडून होणार नाही, हे कधीच तुम्ही समजायचं नाही. आता एक 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 छोटस एक्झाम्पल सांगतो. 1 मिनिट. कोणाचा आवाज येत आहे? वृषाली मॅडम, बंद करा माईक तुमचा. ओके. आपण जेव्हा स्कूलमध्ये पहिल्यांदा गेलो शाळेत, आपल्याला तेव्हा अबकड एबीसीडी शिकवलं आपल्याला. आपल्या मनात काही भीती होती का आपल्याला येणार नाही म्हणून? ते होती का कोणाच्या मनात तेव्हा? नसेल. कारण की नव्हती भीती आपल्या मनात तेव्हा. कारण की आपण नवीन होतो, माहितीच नव्हतं आपल्याला. आपल्याला हेच माहिती होतं की एबीसीडी शिकायचं आहे, ए असं आहे, बी तसं आहे. आपण भीती ही नव्हती आपल्या मनात की पुढे काय होईल. पण आता हे शिकताना, शेअर मार्केट शिकताना आपल्या मनात ही भीती आहे की पुढे काय होईल. आपण आताही नवीनच आहोत. सो नवीन असताना ह्या भीती ठेवायच्या नाही मनात. काय होईल तर मला शिकायचं आहे आणि ते शिकायचं आहे, बस हाच उद्देश ठेवायचा आहे. तेव्हा आपला जसं लहानपणी तो उद्देश होता ना आपल्या माइंड पुढे, मला ते शिकायचं आहे बस. तसं मन ठेवायचं आहे छोटं आपल्याला शिकण्यासाठी. बोला. येस. हॅलो सर. हॅलो सर, एक मिनिट. हा, बोला. तुमचे रोज लाईव्ह क्लासेस असणार का रेकॉर्डिंगच असणार मी फक्त? सांगतो, ते पण सांगतो मी. ओके. आधी सर्वांचे क्वेश्चन्स घेऊ द्या. मी क्लास विषयी, कोर्स विषयी सांगतो सर्वांना. आणखी कोणाला हॅलो सर. बोलायचं आहे? बोला. हॅलो सर. बोला सर. सर, मी पण याच्यामध्ये एकदम नवीनच आहे. बर. आणि नो तुम्ही आता प्रॉब्लेम. जे सांगितले याच्यामध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, करन्सी, हम्म. ऑप्शन ट्रेडिंग, हम्म. तर या सर्व प्रकारांबद्दल आजच्या एका या सेमिनार मध्ये माहिती मिळणार आहे की तुमचा काही क्लास चालणार आहे? सांगतो, ते पण मी सांगतो. ओके. येस. छान बरं. बोलले तुम्ही. ओके. आणखी भीती कोणाच्या मनात आहे का पहिल्यांदा, की मग शेअर मार्केटमध्ये मी सक्सेस होऊ शकतो की नाही होऊ शकत, अशी भीती कोणाच्या मनात आहे का? मला जमेल की नाही जमेल तर? प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमते. जे काही तुम्ही पाहत आहे ना, जे काही बघत आहे ना, ते ह्युमन मेड आहे. ते सर्व माणसानं बनवलेलं आहे. ते माणसानं बनवलेलं आहे. आणि माणसानं बनवलेली कुठलीही गोष्ट दुसऱ्या माणसाला येते, जमते. ज्याने पहिल्यांदा मोबाईल बनवला असेल, ज्याने पहिल्यांदा मोबाईल बनवला असेल, त्याने हा विचार केला असेल का बाकीच्याला जमणार की नाही जमणार म्हणून? त्याने त्याच्यासाठी बनवलं, त्याचं स्वतःसाठी ते इन्व्हेन्शन होतं. आपण जेव्हा मोबाईल घ्यायला जातो शॉपमध्ये, आपण हा विचार करून जात नाही तो मोबाईल मला ऑपरेट करता येईल का, नाही विचार करत. आपण शिकतो. ते कुठली गोष्ट आपण शिकतो, आपली इच्छाशक्ती पाहिजे ती शिकण्याची, ते करण्याची.
आपलं माइंड जर असेल तर ते आपण करू शकतो. जे काही आहे ते आपल्या माइंडवरती आहे. आपल्या माइंडला जर आपण कमांड दिली की मला हे करायचं आहे तर ते आपण ते करू शकतो. आपल्या माइंडला जर आपण कमांड दिली मला हे करायचं नाही तर तुम्हाला कोणीही जरी आलं तुमच्याजवळ ते तुमच्याकडे तुम्ही ते करणार नाही, कारण की आपण एकदा ते डिसाईड केलं की मला हे करायचं नाही आहे. आपण जे डिसाईड करतो ते करायचं आहे. माइंड खूप पॉवरफुल असतो, खूप पॉवरफुल आहे. तुमच्यामध्ये ते गट्स पाहिजे तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह ठेवण्याचे. माणूस नेहमी खुश राहू शकत नाही. दिवसभर 24 तासात आपण 8 तास झोपायचे गेले, 15-16 तास आपण खुश राहू शकत नाही. पण हे चॅलेंज असते आपल्यासमोर, खुश ठेवायचं स्वतःला. सर्वात कठीण आहे. आपल्याला माहिती आहे की खुश राहायचं आहे, खुश राहिल्यानं सर्व गोष्टी चांगल्या होतील, पण आपण खुश राहू शकत नाही. आपल्या माइंडला आपल्याला सांगावं लागते, अरे खुश राहा. तुमच्या माइंडला तुम्ही सांगून बघा की मला दुःखी व्हायचं नाही, तुम्ही दुःखी होणार. तुमच्या माइंडला तुम्ही सांगा मला दुःखी व्हायचं, तुम्ही दुःखी होणार. सो तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. शिकायचं असेल, नाही शिकायचं असेल, इच्छाशक्ती आपल्यावरती आहे. बरोबर, काहीही करू शकतो माणूस. आता राहिलं शिकवण्याविषयी आणि शिकण्याविषयी, मी रेग्युलरली आमचे क्लासेस होतात. शेअर मार्केटला आम्ही शिकवतो, आमच्या वेगवेगळ्या बॅचेस होतात, वेगवेगळ्या आणि बेसिक पासून शिकवतो. ओके, येस, बेसिक पासून शिकवतो ज्यांना काही नॉलेज नाही त्या लेवल पासून. आता हे बेसिक पासून मी का म्हणतोय की मला पण कधी काही नॉलेज नव्हतं, मला काही नॉलेज नव्हतं. सो मला रूट कॉज माहिती आहे की कुठल्या लेवल पासून शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे, की काय अंडरस्टँडिंग पाहिजे. हे काही स्कूल कॉलेज नाही आहे की 10 जण बसले, 15 जण बसले, 20 जण बसले, मी अब एबीसीडी लिहिलं, तुम्ही लिहा रे आणि घरी बाकी होमवर्क करा. नाही, हे ट्रेनिंग आहे आणि हे कसं करून घ्यायचं तुमच्याकडून हे आम्ही शिकवतो. हे पूर्ण बेस पासून शिकवतो. आता हे जे सेगमेंट्स मी सांगितले याच्यापैकी 2 सेगमेंट मी शिकवतो. कुठला, एक इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह. इक्विटी आणि याचे दोन्ही वेगवेगळे बॅचेस असतात, दोन्ही वेगवेगळे क्लासेस आहेत. कोणीतरी विचारलं ना सेगमेंट, सो कमोडिटी आणि करन्सी नाही शिकवत. ओके, एवढा वेळ पुरत नाही, खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण की स्वतः दिवसभर मार्केटमध्ये काम करणं, क्लासेस घेणं आणि सर्व गोष्टी एकटा नाही करू शकत, सर्व गोष्टी तेवढा वेळ नाही. बरोबर. सो इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह दोन आणि मला ते करायचं पण नाही. ओके, मला याच्यामध्ये आय एम हॅपी. ओके, माझं सॅटिस्फॅक्शन याच्यात आहे. सो इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट शिकवतो. इक्विटी जे बेसिक आहे, जे बिगिनर्स आहेत, ज्यांना मार्केटचं काही नॉलेज नाही, त्यांच्यासाठी इक्विटी. त्यांच्यासाठी इक्विटी सेगमेंट आहे, ज्यांना बेसिक पासून शिकायचं आहे. आणि ज्यांना ऑलरेडी मार्केटचं नॉलेज आहे, जे ऑलरेडी मार्केटमध्ये काम करत आहेत, त्यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. ओके, ते पण आम्ही डेरिव्हेटिव्ह सेगमेंटला डायरेक्टली ऍडमिशन देत नाही. डायरेक्टली जर तुम्ही म्हणत असताना की आम्ही मार्केटमध्ये काम करतो, तरी पण आम्ही डेरिव्हेटिव्ह सेगमेंटला ऍडमिशन देत नाही. आम्ही आधी कॉम्पिटन्सी चेक करतो की खरंच तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी इलिजिबल आहात का. कारण की डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट हा एवढा सोपा नाही आहे ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही शिकले म्हणून. डेरिव्हेटिव्ह साठी तुमची कॉम्पिटन्सी म्हणजे तुम्हाला मार्केटचं चांगलं नॉलेज पाहिजे, तेव्हाच तुम्ही कुठं तिथं जाऊ शकता. बरोबर. सो इक्विटी साठी सर्वांसाठी ओपन आहे, कारण की ते बेसिक पासूनच शिकवतो. आता राहिलं कसं आणि कधी. सो नेक्स्ट बॅच जी आहे आमची ती आणि कशा प्रकारे शिकवतो ते पण सांगतो. नेक्स्ट बॅच आता 24 ला चालू होणार आहे, 24ला 24ला चालू होईल आणि संध्याकाळचा टायमिंग आहे 6:30 ते 7:30चा. 6:30 ते 7:30चा टायमिंग आहे बॅचचा. 1 तास रोज क्लास होतो. आता जसा मी तुमच्यासोबत बोलत आहोत बस असाच, म्हणजे झूम वरती, हे झूमच्या लिंकवरून तुम्ही जॉईन झाले आहात तर झूम वरती रोज क्लास होतो आमचा. झूमवरून तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे. लाईव्ह क्लास होतो आणि क्लासमध्ये मॅक्झिमम फक्त 15 स्टुडंट्स असतात. 15च्या वर आम्ही ऍडमिशन देत नाही. 15 जणांना 1 to 1 आरामात शिकवल्या जाते. सो जास्तांना घेऊन म्हणजे तो डेकोरम मेंटेन होत नाही आणि सर्वांना 1 to 1 अप्रोच करता येत नाही. सो आमचा रूल आहे, मी 15 जणांना घेतो आणि सर्वांना समजेपर्यंत शिकवतो. नो प्रॉब्लेम. आता क्लास रोज होतो मंडे टू फ्रायडे 1 महिन्यासाठी आणि क्लासची रेकॉर्डिंग करतो. आता जे मी बोलत आहोत ते रेकॉर्ड होत आहे. आमचा क्लास पण रेकॉर्ड होतो आणि रेकॉर्डिंग आम्ही नेक्स्ट डे ला सर्वांना पाठवतो. डेली बेसिसवरती रेकॉर्डिंग सर्वांना पाठवतो. रेकॉर्डिंग तुमच्याकडे ती लाईफ टाईम राहते रेकॉर्डिंग. म्हणजे इन केस जर तुम्ही एखाद्या वेळेस क्लास अटेंड नाही करू शकले किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला काही रेफरन्स पाहिजे तर तुम्ही रेकॉर्डिंग तुमच्याकडे राहते, तुम्ही ते कधीही बघू शकता रेकॉर्डिंग. बरोबर. आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय काय शिकवतो, शेअर मार्केटचे तुम्हाला सिलेबस सांगतो मी थोडक्यात. शेअर मार्केट मध्ये पहिला आमचं चॅप्टर असते की शेअर मार्केट कशासाठी बनलं आहे, शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असते.
ओके, ही पूर्ण थेरी त्याच्यात कव्हर होते. शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केट बनलं कशासाठी आहे आणि शेअर कसा बनतो, हा कॉन्सेप्ट आहे, हे शिकवतो. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपली काय एलिजिबिलिटी पाहिजे, आपल्याकडे कुठल्या गोष्टीची रिक्वायरमेंट पाहिजे. मला शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर मला काय पाहिजे, काय एलिजिबिलिटी असली पाहिजे माझी, किंवा कुठल्या गोष्टीची मला गरज आहे, ते शिकवतो. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये जे काम करण्याच्या ज्या पद्धती आहेत, कुठल्याही गोष्टीचं एक स्ट्रक्चर असते अभ्यास करण्याचं स्ट्रक्चर म्हणजे, प्लीज कॉन्सन्ट्रेटली ऐका. जसं मी म्हटलं की मी इंजिनियर आहे, तुमच्यापैकी तुम्ही कुठलं तरी शिक्षण घेतलं असेल, कोणी डॉक्टर, वकील, व्हॉट एव्हर जे काही शिक्षण घेतलं असेल तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे त्याचा एक सिलेबस असतो, स्ट्रक्चर असते. जसं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियसली इंजिनिअरिंगच शिकवतील, बरोबर. थँक्यू गुरुपौर्णिमेसाठी. मेडिकलला गेल्यानंतर तुम्हाला मेडिकलच शिकवतील, लॉला गेल्यानंतर तुम्हाला तिथे वकिलीच शिकवतील, हेच शिकवतील तिथे. आणि त्याचा सिलेबस असतो. जसं मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तर मला सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल शिकवतील, मेकॅनिकल बद्दल नाही शिकवतील, किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर बद्दल नाही शिकवतील. सो तो एक सिलेबस आहे, तो मला डिफाईन केलेला आहे, त्या सिलेबस मधला मला शिकवतील. शेअर मार्केटमध्ये तसा एक सिलेबस आहे, किंवा शेअर मार्केटमध्ये अभ्यास करण्याचं स्ट्रक्चर आहे. शेअर मार्केटमध्ये अभ्यासाला अनालिसिस म्हणतात. काय म्हणतात? अनालिसिस. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी शेअर मार्केटचा अनालिसिस करत आहो, म्हणजे मी काय करतोय, शेअर मार्केटचा अभ्यास करत आहो, अनालिसिस करत आहो. मी कधी कोणी जर तुमच्या कोणाच्या तोंडून जर तुम्ही शब्द ऐकला की शेअर मार्केटचा अनालिसिस, इट मीन्स ही स्टडिंग समथिंग. ते व्यक्ती किंवा तो व्यक्ती शेअर मार्केटचा अभ्यास करत आहे. सो शेअर मार्केटमध्ये असं दोन प्रकारचा अभ्यास असतो, दोन प्रकारचा अनालिसिस, पद्धती आहेत दोन प्रकारच्या अनालिसिसच्या. दोन पद्धती म्हणजे एक असते फंडामेंटल अनालिसिस, एक असते टेक्निकल अनालिसिस. ओके, टेक्निकल आणि फंडामेंटल. टेक्निकल म्हणजे काय आणि फंडामेंटल का, सोप्या भाषेत सांगतो, लवकर कळेल तुम्हाला. टेक्निकल, आपण मोबाईल यूज करतो, सर्वजण मोबाईल यूज करतो, व्हॉट्सअप फेसबुक यूज करतो, त्याच्यावर आपण एकमेकांना इमोजीस पाठवतो, थम्सअप, अंगठा, असा उभा आडवा पाठवतो, इमोजी शेअर करतो एकमेकांना. ते इमोजी शेअर करतो, इमोजी शेअर केल्यानंतर आपल्याला काहीतरी समजते त्याच्यामध्ये. इमोजी शेअर केल्यानंतर खूप सारे इमोजी, हसायची, रडायची आहे, पण ते इमोजी शेअर केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काहीतरी समजते. कुठल्या इमोजीच्या समोर काही अर्थ लिहिलेला असतो का, त्या इमोजीचा मिनिंग काय आहे तर असं लिहिलेलं असते का, नाही. त्याचा आपल्याला आपण बघितल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेतो. म्हणजे काय झालंय, ती एक सांकेतिक भाषा आहे, आणि त्या सांकेतिक भाषेतून आपल्याला समजलं की काय करायचं आहे. बस ते आहे टेक्निकल अनालिसिस एक प्रकारचं. शेअर मार्केटमध्ये अशी जी एक सांकेतिक भाषा आहे त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस आणि कॅन्डलस्टिक अनालिसिस. सो ते एक शिकवतो. टेक्निकल अनालिसिस शेअर मार्केट मधला अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही 17व्या शतकातली पद्धत आहे. जपानीज कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात त्याला. जपानमधून ती अभ्यासाची मेथॉडॉलॉजी आलेली आहे, ती मेथॉडॉलॉजी शिकवतो तुम्हाला. नंतर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपन्यांचा एक बेसिक स्टडी, मूलभूत स्टडी कंपन्यांविषयी काय येते त्याच्यामध्ये. कंपनी कधी बनलेली आहे, कंपनीला दरवर्षी किती प्रॉफिट झालेला आहे, कंपनीचा सेल्स किती झालेला आहे, कंपनीचा ग्रोथ किती झालेला आहे, कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे, कंपनी टॅक्स किती पे केलेला आहे, कंपनीवर काही कर्ज आहे का, कंपनीने काही नवीन जमीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे का, कंपनीने कर्जाची काही परतफेड केली आहे का. हा सर्व जो डेटा येतो हा आहे तो फंडामेंटल अनालिसिसचा प्रकार. कंपनीमध्ये भागीदार किती आहेत, कोण भागीदार आहे, कोणाची किती गुंतवणूक आहे, फॉरेन इन्व्हेस्टर किती आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती आहेत, रिटेल इन्व्हेस्टर किती आहेत, कुठल्या महिन्यात किती इन्व्हेस्टर झाले, हा सगळा अभ्यास करणं म्हणजे काय करणं, फंडामेंटल अनालिसिस करणं. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे तो चार्टचा अभ्यास होतो. हा सिलेबस ज्याला समजला, ज्याने शिकला, तो शेअर मार्केटमध्ये सक्सेस झाला. एवढं शिकल्यानंतर जर तुम्हाला सक्सेस नाही मिळणार, मग ते शक्यच होणार नाही. म्हणजे इट्स नॉट पॉसिबल. हे शिकावं लागते, हा अभ्यास आहे. शेअरची प्राइस कोणी सांगते शेअर खरेदी करणं म्हणजे मी शेअर मार्केट शिकलो, हे नाही. मी जर तुम्हाला सांगितलं की उद्या XYZ कंपनीचा शेअर घ्या, आणि तुम्ही तो शेअर घेतला आणि तुम्हाला त्यात प्रॉफिट झालं 2 पैशाचं, म्हणजे तुम्ही शेअर मार्केट शिकलं असा त्याचा अर्थ होतो. ओके, ती मिसअंडरस्टँडिंग आहे तुमच्या माइंडमध्ये. सो हा अभ्यास रिस्क मॅनेजमेंट बिझनेस आहे. आणखी काय शिकवतो, रिस्क मॅनेजमेंट. हा शेअर मार्केट हा बिझनेस आहे, आणि बिझनेसमध्ये रिस्क असते, रिस्क इन्व्हॉल्व असते. कुठलाही बिझनेस करा तुम्ही, कुठलाही व्यवसाय करा, रिस्क म्हणजे काय, रिस्क म्हणजे काय. सपोज तुम्ही एखादा सपोज समोसा विकणारा आहे, कचोरी विकणारा एखादा व्यक्ती आहे, तो सकाळीच बिचारा समोसे बनवतो, रेडी करतो, समोसे, कचोरी, वडापाव तो सकाळीच बनवतो. त्याला हे माहिती असते की माझ्याकडे कस्टमर येतील, त्याने जर 100 समोसे काढले, रेडी ठेवले, लोक यायच्या आधी त्याच्याकडे 100 समोसे तयार असतात. त्याच्यात रिस्क काय आहे त्याची माहिती आहे. जर 100 लोक नाही आले तर
100 लोक नाही आले तर त्याचं 100 समोस्यांचं नुकसान होतं. 100 कचोऱ्या, 100 वडापाव, त्याचे 100 वडापाव वेस्ट होते. पण त्याचा अभ्यास तेवढा परफेक्ट झालेला असतो की यस, माझ्याकडे कस्टमर येतीलच, आणि ते यायच्या आधी माझ्याकडे माझा माल रेडी पाहिजे. वेळेवर तडतो का तो? नाही. त्याचा अभ्यास झालेला असतो मार्केटचा, लोकांचा अभ्यास झालेला असतो, कोण येतो, कधी येतो, किती वाजता येतो, काय खातो, हा त्याचा सर्व मार्केटचा अभ्यास झालेला असतो. आणि ते खूप जास्त पैसे कमावतात, नोकरीवाल्यांपेक्षा तर खूप जास्त कमावतात. बरोबर. हा आहे मार्केट. असंच आपल्याला मार्केटचा अभ्यास शिकायचा आहे, प्रिडिक्शन शिकायचं आहे, कंपनीचा अभ्यास शिकायचा आहे की पुढे काय त्या कंपनीत होऊ शकते. हे ज्याला कळलं त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, पैसे कमावले. बरोबर. फक्त डेटा डेटा आपल्याला स्टडी करता आला पाहिजे. जसं नॉर्मली चहा, कचोरी, समोसेवाले करतात, तर त्यांना जर ते येऊ शकते, ते त्यांना येऊ शकते, म्हणजे ते काही छोटे मोठे लोक नाही, एंटरप्रेनर आहेत ते पण बिचारे. खूप रिस्पेक्ट आहे त्या लोकांविषयी, कारण की त्यांनी डेअरिंग केलेलं आहे स्वतः बिझनेस करण्याचं. आधी ते इन्व्हेस्ट करतात, लोकांची वाट बघतात, नंतर ते सेल करतात. मग त्यांचा लोकांविषयी आणि त्यांच्यावरती स्वतःवरती किती त्यांचा आत्मविश्वास असेल की तो आधी सर्व एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो आणि लोकांची वाट पाहतो. ओके. आणि आता तर आपले डॉलीबाई सारख्याला तर बिल गेट्स भेटायला, तर बिल गेट्स भेटण्याच्या मागे काय कारण होतं? बिल गेट्सने एक मेसेज दिला डॉलीला जेव्हा भेटायला आलं तेव्हा, डॉलीबाईला, की काय, की भारतात इंटरप्रेनरची कमी नाही आहे. तुमचा बिझनेस तुम्हाला लोकांसमोर प्रोड्यूस करावा लागेल. तुमचा बिझनेस लोकांसमोर प्रोड्यूस करण्याची तुमच्याकडे कला पाहिजे. चहा तर कोणीही विकते. त्याच्या आधी काही चहाची दुकानं नव्हते, चहाच्या टपऱ्या नव्हत्या, त्याच्या आधी पण होत्या, आता पण आहेत आणि पुढे पण होतील. पण त्यांनी एक युनिक स्टाईल वापरली. बरोबर. बस तेच गट्स आपल्यामध्ये कुठेतरी क्रिएट करायचे आहेत आपल्याला. काहीतरी युनिक पद्धतीने आपल्याला कुठली तर कॉन्सेप्ट शिकायचा आहे आणि सक्सेस व्हायचं आहे. बरोबर. सो फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट. रिस्क म्हणजे काय, की सपोज एखाद्या कंपनीचे शेअर आपण बाय केले, खरेदी केले, आणि त्याची जर प्राइस उद्या नाही वाढली, तर त्याची प्राइस नाही वाढली, तिचा प्राइस कमी होत असेल, तर आपल्याला नुकसान होऊ शकते. तर किती नुकसान घ्यायचं, किती नुकसान मला होऊ शकते, किंवा मॅक्झिमम मला किती नुकसान झालं पाहिजे, याचं कॅल्क्युलेशन, याचं असेसमेंट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. कंपनीच्या शेअरची प्राइस खाली आली तर त्या कंपनीच्या शेअर्सला आपल्याला विकायचं असते मायनस मध्ये, लॉस घेऊन. मग तो लॉस किती व्हायला पाहिजे? असं नाही की कंपनीची शेअरची प्राइस खाली आली, किती खाली आली, किती लॉस घेईल, असं नाही. आपल्याला त्याच्यामध्ये बाहेर पडायचं आहे लॉस घेऊन. उदाहरणार्थ असं एक छोटस उदाहरण सांगतो. जर एखाद्या ठिकाणी आग लागली, असं नाही व्हायला पाहिजे, कुठेच कोणाच्या घरी नाही व्हायला पाहिजे, आग लागली. आग लागल्यानंतर आपण काय करतो? आपण स्वतःला सेव्ह करतो, बाहेर पडतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो. का आग विझवतो आपण? आग का विझवतो? नुकसान कमी झालं पाहिजे म्हणून. नुकसान कमी झालं पाहिजे, फायर ब्रिगेडला बोलवतो, स्वतः पाणी टाकतो, जे काही उपाय असतील ते सर्व करतो. आग विझवतो म्हणजे काय केलं आपण? रिस्क जी आहे ती कमी केली, म्हणजे नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवलं. बस सेम शेअर मार्केटमध्ये तसं आहे. एखाद्या शेअरची प्राइस जर वाढत आहे, आणि सॉरी, एखाद्या शेअरची प्राइस जर खाली येत आहे, डाऊन होत आहे, मग ती किती डाऊन व्हायला पाहिजे जेणेकरून मला त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, त्याला म्हणतात रिस्क. कारण की बिझनेसमध्ये रिस्क असते. चला अरे बस. तुमच्या तुमच्या माइंडमध्ये कधी असं येऊ देऊ नका की शेअर मार्केटमध्ये फक्त प्रॉफिटच होईल. ओके. शेअर मार्केटमध्ये लॉस आणि प्रॉफिट हे दोनच होतील. एक तर लॉस होईल, एक तर प्रॉफिट होईल. प्रॉफिट जास्त व्हायला पाहिजे, लॉस कमी व्हायला पाहिजे, तो चांगला बिझनेसमॅन असतो. येस. सो सायकोलॉजी, माइंडसेट, शेअर मार्केट म्हणजे आपली माइंडसेट कसायला पाहिजे, ग्रोथ कसा करायला पाहिजे, मल्टिपल कसा पैसा केला पाहिजे, हे सर्व कॉन्सेप्ट शिकवतो. म्हणजे आता मार्केटच्या भाषेत जर म्हटलं तर किती प्रकारे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. एक असते स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये काय असते, की शेअर मार्केटमध्ये शेअर घ्यायचे, त्याला आठवडा 2 आठवड्यासाठी आपल्याकडे ठेवायचं, 3 ते 5% त्याच्यातून रिटर्न आपल्याला पर्सेंट रिटर्न मिळतात, नंतर शेअर विकून टाकायचे. तो एक स्विंग ट्रेडिंग झालं. इंट्राडे ट्रेडिंग नावाचा प्रकार आहे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय असते, की शेअरला बाय करायचं, खरेदी करायचं, सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत शेअर्सला आपल्याकडे ठेवायचं असते, अकॉर्डिंगली अभ्यास करून. नाहीतर असं नाही मला आवडलं, माझं मन म्हणते म्हणून नाही, अभ्यास करून. सो ते मेथॉलॉजी शिकवतो की इंट्राडे साठी कशा पद्धतीने काम करायचं असते. नंतर असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. प्रत्येकाला असं वाटते की माझी काही चांगली प्रॉपर्टी बनली पाहिजे, लॉंग टर्म गोल. आपण जशी एफडी करतो, एफडी तर काही मिळत नाही. बरोबर. सो लॉंग टर्म गोल, की आपल्याला 1 करोडची जर्नी, 1 करोडची जर्नी कमीत कमी पैशांमध्ये आपण ती कशी कंप्लीट करू शकतो. 1 करोड 2 करोडची जर्नी. आता 1 करोड 2 करोड मोठा विषय राहिलेला नाही. ओके. खूप नॉर्मल विषय झालेला आहे तो.
1 करोड 2 करोड रुपये. तरी आपण कमीत कमी सोप्या पद्धतीने 1 करोड 2 करोड रुपयाची जर्नी कशा प्रकारे कंप्लीट करू शकतो याचा एक रोड मॅप कंप्लीट बनवून देतो. ते एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झालं. आणि नंतर एक मेथॉलॉजी शिकवतो, म्हणजे पद्धती शिकवतो. एक सांगितलं स्विंग ट्रेडिंग, एक सांगितलं तुम्हाला लॉंग टर्म. आता सर्वात सोपी आणि चांगली मेथॉलॉजी म्हणजे एक असते ईटीएफ नावाचा कॉन्सेप्ट आपल्या देशामध्ये 2002 पासून आलेला आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात, ईटीएफ. ईटीएफ कॉन्सेप्ट असा आहे की ज्यामध्ये तुमचा पैसा कधीच बुडणार नाही. ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. ईटीएफ मध्ये शेअर खरेदी करणं किंवा ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे पैसे कधी बुडत नाहीत. लक्षात घ्या. जे म्हणतात ना शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात, मला एक तरी असं कोणी दाखवा की ज्यांनी कुठल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि ते कंपनी बुडली. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडणं म्हणजे कंपनी बुडणं, ते खरे पैसे बुडणं आहे शेअर मार्केटमध्ये. असे खूप रेअर एक्झाम्पल मिळतील की जे कंपनी बुडली. उदाहरणार्थ रिलायन्स, एक रिलायन्स बुडली होती अनिल अंबानीची, तिथे लोकांचं नुकसान झालं. येस बँकमध्ये लोकांचे पैसे बुडले, बरोबर. ते पैसे बुडले, आपण त्याला म्हणू शकतो पैसे बुडणं. कोणी पैसे घेऊन जर तुमचे कोणी पळून जात आहे त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे बुडणं असं म्हणणार नाही आपण, कारण की ते पैसे तुम्ही लोकांना दिले, त्यांना त्या पैशाचं काय केलं ते त्याचा माहिती. त्या शेअर मार्केटचा काय संबंध आहे त्याचा, बरोबर. देणाऱ्याला समजायला पाहिजेत ना. हा, तुम्ही स्वतः शेअर खरेदी केलेले आहेत आणि ती कंपनी बुडली, ते खरे शेअर मार्केटमध्ये पैसे बुडणं, बरोबर. मग रिक्स आपल्याला घ्यायची असतात. रिलायन्सची कंपनी जी आहे ती बुडली अनिल अंबानीची, ती काही एका दिवसात नाही बुडली, एका दिवसात खाली नाही आली. त्या कंपनीच्या शेअरची प्राइस कितीतरी महिने लागले त्याला, कितीतरी महिने लागले त्याला कर्जबाजारी व्हायला. तर तोपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं असते की नाही, आता ही कंपनी खाली येत आहे, याचा पडता काळ चालू झालेला आहे, मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही ठेवायची, म्हणजे वेळेवर बाहेर पडू शकतो आपण, बरोबर. जसं काहीतरी सिग्नल मिळतात ना आपल्याला, काहीतरी चुकीचं होते, तर काहीतरी आपल्याला सिम्पटम्स मिळतात, काहीतरी चुकीचं घडत आहे, बस शेअर मार्केटमध्ये पण तसं होत आहे. सो ईटीएफचा जो कॉन्सेप्ट आहे, ईटीएफ मध्ये कधी पैसे तुमचे लॉस होतील नाही. सो हे सगळे कॉन्सेप्ट, माइंडसेट, सायकोलॉजी आणि पर्सनल ट्रेनिंग हे सर्व आमच्या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. सो नवीन कोर्स आमचा 24 तारखेला चालू होतो, म्हणजे नवीन क्लास 24 ला चालू होणार आहे. 7:30 ते 7:30चा टायमिंग आहे क्लासचा. ओके. सो होप तुम्ही ज्या ज्या ग्रुप्सवरती असाल, व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आमच्या एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल केलेले असतील, तिथे आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला आलेला असेल. व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर आहे आणि सिलेबस पण तिथे आलेला असेल. सो तो सिलेबस तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता. काही जरी क्वेरीज असतील तुम्ही कॉल करू शकता, आमच्या एक्झिक्युटिव्हला मेसेज करू शकता, सर्व तुम्ही विचारू शकता. आता राहिलं क्लास विषयी सर्वांची, क्लासची फी खूप जास्त आहे, खूप जास्त आहे, कारण की तुम्ही ट्रेनिंग तशा प्रकारे घेत आहात. ओके. तुम्ही क्लास करतानीच, जेव्हा तुम्ही क्लास करत आहात, शिकतानीच तुम्हाला आम्ही शेअर कसे बाय करायचे, कुठले बाय करायचे ते शिकवतो. म्हणजे इव्हन कोर्स कम्प्लीट होईपर्यंत तुमची जी फी तुम्ही दिलेली आहे ती रिकवर होईल. तुम्ही जी फी आम्हाला देणार आहात ती फी तुमची रिकवर होईल शिकवतानीच. ओके. शिकता शिकताच लाईव्ह क्लास होतो आम्ही, आणि आम्ही सांगणार नाही कुठले शेअर घ्यायचे, आम्ही त्या लेवलवरती तुम्हाला पोहोचवतो. तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करणार कुठले शेअर खरेदी करायचे आहेत, रिकमेंडेशन नाही. स्वतः तुम्ही आयडेंटिफाय करणार, डिफाईन करणार कुठले शेअर खरेदी करायचे आहेत तर, आणि तिथून तुम्ही प्रॉफिट घेणार, म्हणजे तुमची जी फीज आहे ती रिकवर होईल. आणि जर तुम्हाला हे जे मी बोलतो 1-1.5 तासापासून मी जे बोलतोय हे जर तुम्हाला सगळं समजलं असेल, समजत असेल, मग तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही इथपर्यंत थांबलेले आहात ना, तर तुम्ही तुमच्या माइंडमधून ही भीती काढून टाका की मला शेअर मार्केट येणार नाही. बिलकुल काढून टाका. तुम्हाला जर मी जे बोललो हे जर समजलं असेल तर याच्या पुढची जर्नी सोपी होणार आहे. तुम्ही जर इथे मला 1.5 तास सहन केलं, माझं ऐकलं, तर पुढचं सोपं आहे. मग तुम्हाला माइंडमध्ये डाऊट्स ठेवून पुढे जाऊ नका. माइंडमध्ये कधी डाऊट्स ठेवायचे नाही. येस करायचं किंवा नाही करायचं, करायचं असेल तर पूर्ण मन लावून करायचं, नाहीतर करायचंच नाही, बरोबर. सो फी जास्त आहे आमची. फीचं स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. 6,000 रुपीज इक्विटी सेगमेंटसाठी फीज आहे, 6,000 रुपीज. ओके. आणि तुम्ही जो वेबिनार अटेंड केलेला आहे, वेबिनार वाल्यांसाठी आमचं नेहमी डिस्काउंट असते. तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ इथे दिलेला आहे, तर वेबिनार ज्यांनी अटेंड केलेला आहे त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट आहे. तुमचा वेळ आहे, त्या वेळेची किंमत तुम्हाला मिळणार आहे पैशांमध्ये, बरोबर. सो तुम्ही जॉईन करू शकता. आमचा नंबर आहे, आता इन्स्टंटली जॉईन केलं किंवा वेबिनार झाल्यानंतर तुम्ही कॉल करू शकता. मीन टाइम तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. ओके. क्वेश्चन असेल तर विचारा. आणि फक्त एक शेवटचे 10 मिनिट, ओके प्लीज, 10 मिनिट कुणी जाऊ नका. 1-2 पॉईंट्स वरती डिस्कस करू आपण. ओके. तुमचा वेळ घेतला आहे मी. सर माझं नाव बोला. अभिनय, मी पुण्यामधून बो- पुण्यामधून बोलतोय.
बोला तर सर. म्हणजे फर्स्ट टाइम तुमचा वेबिनार अटेंड करतोय आणि शेअर गुड. मार्केट मधली म्हणजे काहीच माहिती नाही. म्हणजे ओके. पहिल्यांदाच तुमचं हे करतो. आता गुड. आपल्याला स्टार्ट जर करायचं म्हणलं तर मिनिमम कॅपिटल आपल्याला किती घेऊन हे करावं लागतं याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे हा. हा क्वेश्चन एक्सपेक्टेड होता. सो कॅपिटल म्हणजे शेअर मार्केट हा जसा बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये आपल्याला काम करायला पैशाची गरज असते. सो मिनिमम कॅपिटल जे आहे, मिनिमम तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करताना 5,000 रुपयापासून पण स्टार्ट करू शकता सर, मिनिमम. ओके, मी मिनिमम सांगतो 5 काय 2,000 पासून पण आपण स्टार्ट करू शकतो. कॅपिटलची काही असं नाही की बंधन नाही की एवढंच कॅपिटल असलं पाहिजे आपल्याला. ओके. थँक्यू सर. थँक्यू. येस. आणखी काही क्वेश्चन असेल तर विचारा. एक मला तुमचा एक फीडबॅक पाहिजे आजच्या वेबिनारसाठी. मी गुगलची लिंक इथे पाठवतो. सर्वांना लिंक आली? चॅट बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे. ओके. सो प्लीज तुमचा आजच्या वेबिनार विषयी फीडबॅक नक्की द्या. तुम्हाला आजचा वेबिनार कसा वाटला? तर जे काय असेल आम्ही ते एक्सेप्ट करू. तुमचा चांगला रिव्ह्यू, वाईट रिव्ह्यू जे काय असेल ते तुम्ही इथं सांगा. सो आम्हाला खूप मोटिवेशन मिळते, इन्स्पायर होतो तुमच्या रिव्ह्यूमुळे. ऑब्व्हियसली कोणालाही आनंद होतो, कोणी जर कोणाविषयी काही चांगलं बोलत असेल तर. येस, बनवू शकता. प्रोफेशनल ट्रेडर बनवू शकता. मी माझा नंबर इथं शेअर करतो. हा माझा फोन पे, गुगल पे नंबर आहे. तुम्ही यावरती पेमेंट करू शकता. 6,000 रुपये इक्विटीसाठी फी आहे आणि ऑप्शनसाठी 8,500 रुपये फी आहे. ऑप्शन ज्यांना ऑप्शन करायचं आहे, ऑप्शनची बॅच उद्या चालू होणार होती, ती उद्याची बॅच परवाला चालू होईल 23 तारखेला. ओके. जी प्रिव्हियस बॅच आहे त्यांचा एक सब्जेक्ट टॉपिक राहिलेला आहे, त्यामुळे आम्ही ते 23 ला चालू करणार आहोत. ओके. या महिन्यात सुट्टी आली होती, तर सुट्ट्यांमुळे ते नाही कंटिन्यू करतात. ज्यांना ऑप्शन जॉईन करायचं आहे ते करू शकतात. ओके. सो ऑप्शनची फी 8,500 रुपये आहे आणि हा माझा नंबर आहे इथे आलेला. काही तुमचे आणखी क्वेरीज असतील तर तुम्ही विचारा आणि रिव्ह्यू नक्की द्या. ओके. चालेल. ओके. शेवटचे 2 मिनिट काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत. काही शंका असतील तर बोला. आजचा वेबिनार आपण क्लोज करू. स्टुडंट पैकी कोणी आहे? जॉब करतो आणि हो सर. येस बोला. हो सर. येस. ओके. चालेल. सो थँक्यू. सर्व स्टुडंटचं पण थँक्यू. तुम्ही इथे आलेत. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच. तुम्हाला अशीच ग्रोथ करत राहा, पुढे जात राहा नेहमी. हे शुभेच्छा आहेत. सर. माझा नंबर मी इथे टाकतो पुन्हा. थँक्यू सर. हा माझा दुसरा नंबर आहे. 2 नंबर मी इथे टाकलेत माझे. ओके. हॅलो. ओके. येस बोला. तर तुमचा नंबर कुठे दिसत नाही आहे सर. चॅट बॉक्स मध्ये नाही आला का माझा नंबर? एक मिनिट. थांबा 1 मिनिट. आता बघा आला. हो आला सर आता आला. ओके. मी लिंक पण पाठवली आहे. गुगलची, गुगलवरती आमची प्रोफाईल आहे, त्यावरती तुम्ही कमेंट करू शकता. फेसबुकवरती पण पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे. सर्व ठिकाणी तुम्ही मला फॉलो करू शकता. माझा नंबर आलेला आहे. थँक्यू सर. ओके. चालेल. थँक्यू सो मच. हॅव नाईस डे. सर्वांचा संडे आनंदाचा जाऊ. थँक्यू सर. येस. थँक्यू सो मच मॅम.